कशा सगळे मस्त मजेत ना? आम्ही पण खूप छान आहोत। संडेचा दिवस आहे म्हणजे सुट्टीचा, बाकी सगळे आरामात उठतात, तर आज माझं असं नाही, निवांत का नाही, कारण की दिवाळीची शॉपिंग करायला, म्हणजे शॉपिंग म्हणजे जो काही घरचा किराणा वगैरे असतो ना, तो आणण्यासाठी आम्हाला डीमार्टमध्ये जायचं आहे। त्यासाठी आज मी थोडंसं लवकर सगळं आवरलेलं आहे आणि विचार केला होता की म्हणजे येऊन आवरायचं म्हटलं ना की खूप कंटाळा येतो, त्यामुळे आता सगळी कामं आवरलेली आहेत, जेवण वगैरे तयार आहे। तर जेवणामध्ये आज मी बनवलेली आहे चण्याची भाजी, मस्त मसाला वगैरे टाकून बनवलेली आहे। थोडीशी आता गरम करते आणि सगळ्यात अगोदर जेवून घेतो। आणि विचार असा आहे ना की विहानला ठेवून जायचं, कारण मरणाची गर्दी असणार आहे डीमार्टमध्ये, आणि विहानला घेऊन गेले की मग त्या काही गोष्टी घ्यायलाच येत नाहीत, पिशव्या घेणार की विहानला घेणार की मग काय घेणार असं होतं। त्यामुळे विचार असा आहे की विहानला ठेवून जायचं। आणि तर आता मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करतो, फोटो त्याला फोटोवर सगळं भरवतो वगैरे, आणि मग ह्या टायमिंगला थोडंसं कसं झोपतो, मग तेव्हा जायचं। तर इथं खरडा आहे, भात वगैरे, म्हणजे ऑलमोस्ट सगळं जेवण केलेलं आहे, दुपारी आल्यावर पण काही टेन्शन नाही म्हणून। आणि काय होतं ना, जेवणाची भांडी घेऊन बाहेर गेलं ना किंवा विहानच सगळ्यांना मारत बसतो, आणि आता फरशी वगैरे सगळी पुसलेली आहे, तर परत सगळं घाण करणार, त्यापेक्षा म्हटलं इथूनच ताटं करते आणि घेऊन जाते। तर पटकन आता मी सगळ्यांची ताटं वगैरे करून घेते। आणि एवढ्या फास्ट आवरलं ना सगळं, खूप लवकर आवरलं, कारण मला माहिती आल्यावर खूप कंटाळा येतो, काही करायची इच्छा होत नाही म्हणून। माहित नाही आता किती वेळ लागेल, कारण विचार करते की म्हणजे सगळा एकदमच किराणा वगैरे आणते, गावावरून आल्यावर मी किराणा आणलाच नव्हता, काय तर मग दिवाळीचा आणि हा एक साथच भरायचा म्हणून, डबल कुठं जात बसणार म्हणून। तर थोडंसं गरम झालेलं आहे आणि तर मस्त खरडा पण आहे। आणि दरवेळेला कसं करते मी, डीमार्टला जायच्या अगोदर सगळी लिस्ट वगैरे बनवून ठेवते। आज तसं काहीच नाहीये, आता मला माहित नाही जाऊन काय गोंधळ घालणार आहे, काही आहे नाही ते पण मी चेक केलेलं नाही आहे। चला, इथं मस्त चण्याची भाजी आहे, खरडा, भाकरी, कांदा आणि भातच, मस्त आमचं जेवण तयार आहे। आता पटकन आम्ही जेवण करून घेतो। पनीर बटर मसाला घेऊ ना, मारवाडी किती हो काय गर्दी केवढी आहे हा। मला इथे थांबूनच कंटाळा लागलाय। तर काय मैदा घेऊन या, मैदा वगैरे घेऊन, आणि काय बघा तुम्हाला काय वाटतंय ते घेऊया। थोडेसे घ्या की शेंगदाणा, हा गर्दीमध्ये जायचं शिवाय कंटाळा आलाय। सो आता मी इथे थांबले आणि हे सगळं आणून देत आहे, आणि दोघं गेलं ट्रॉली ठेवायला बिलकुल जागा होत नाहीये। चॉकलेट, आणलाच नाहीस नाही आधी कधी खा म्हणतो।
मला नको, तू खा. थोडं थोडं खावा म्हण, थोडं खावा म्हण. हा थोडंसं खावा. मला नको खाता. थोडं खा, खा ना थोडं. का म्हटलं नाही, आपणच खाल्ला. रे शायनिंग चॉकलेट. अरे अरे आम्ही कुठे गेलेलो पिल्लू? आम्ही कुठे गेलेलो? दूर गेलतो आम्ही गाडीवर टिक टिक करत. तुझ्यासाठी मी बुक आणलंय विहू. बुक आणलंय, द्यावं त्याला ते बुक. कुठं आहे? ठीक आहे. अभ्यास कर, स्टडी कर. छान आहेत ना? चांदू मामा म्हणतोय बघ. बरोबर ओळखतं त्याला सगळं. चांदू मामा कुठे? गुड गुड बॉय. कोणी तुला आणलं? ते आवडतं ना, ट्विंकल ट्विंकल. रात्री झोपताना नाही का बोलून दाखव म्हणतो ते. पुढचे दाखव ना. हे पण दाखव, थांब ना. पुढचे पण. हा दीदी आहे. हे बघ. अरे पडलं. हे बघ. जॉनी जॉनी. येस पप्पा. जॉनी जॉनी. हा जॉनी. आणि त्याचे पप्पा आहे जॉनीचे. सो चला, पूर्ण दिवस कसा निघून गेलेला आहे काहीच समजलेलं नाही. आताचे वाजले संध्याकाळ झाले, 6:30 वाजले. आणि हे गेलेले आहेत विहांडवरती टेरेसवर घेऊन. कारण यांचं असं होतं की सायकल आहे पण आम्ही काही त्याचा यूज करत नाही, म्हणजे विहानला काही फिरवत नाही. आज थोडासा वेळ होता, मग म्हटलं की चला मी घेऊन जातो त्याला वरती. आणि मी इथं पाणीपुरीचा बेत केलेला आहे. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, म्हणजे बरेच दिवस झाले पाणीपुरीचे जे पॅकेट असतात ना, तर ते आणले होते फ्रीजमध्ये बरेच दिवसापासून, म्हणजे किती तर महिने झाले. आणि आता त्याची डिसेंबरमध्ये एक्सपायरी होऊन जातील हे दोन्ही पण. म्हटलं त्या अगोदर बनवून घ्यावं, म्हणूनच मी त्या हिशोबाने सकाळी ना जे हरभरे असतात ते भिजत घातले होते. तर आता म्हटलं चला मस्त बाकीची तिथे बाकी सगळं तयारी करून ठेवलेली आहे. आता फक्त पाणीपुरीच्या आहेत त्या तळून घेते मी. आणि जवळजवळ आम्ही डीमार्ट वरून 4 वाजता आलो. आणि आल्यावर खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मग मी थोडा वेळ झोपली. आणि विहानचं कसं झालं, आम्ही यायच्या अगोदर अर्धा तास तो झोपून उठला होता, त्यामुळे तो काय परत झोपला नाही. सो त्याची मस्ती चालू होती, पण मला काही डोळ्यामध्ये इतकी झोप होती ना की मला झोप काय कंट्रोल होत नव्हती, त्यामुळे मी झोपली. आणि आता उठल्यावर म्हटलं चल थोडंसं आवरलं आणि म्हटलं हे बनवते. नाही तर खूप कंटाळा आला होता, नकोच वाटत होता, पण म्हटलं परत कधी बनवायचं, कारण सुट्टीच्या दिवशीच असं काहीतरी बनवलं की छान सगळे खातात पण. तर म्हटलं चला आता हे पटकन ना बनवून घेते. आता किराणा वगैरे जे काही आणले ते सगळं तिथंच पडलेलं आहे, ते पण मी अजून ठेवलेलं नाही आहे. म्हटलं की निवांत ठेवू. त्या अगोदर पण फ्रीज पण मला क्लीन करायचं आहे. म्हटलं अगोदर जोपर्यंत फ्रीज क्लीन करणार नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणार नाही. पण आता बघू कधी काय काय होतंय. सगळ्यात तळी छान मस्त पुऱ्या तळून घेते. आणि सहसा ना पाणीपुरी वगैरे हे मी घरी कधीच बनवत नाही, पण लास्ट टाइम कसं झालं की चला बनवूया म्हणून मी घेऊन आली होती. पण बघा आता त्याला इतके महिने गेले तरी माझ्या हातून काही ते बनवणं होत नाही. मी बनवत पण नाही आणि शक्यतो एवढं जास्त बाहेर खात पण नाही, हा एक आहे. आणि म्हटलं आता दिवाळी येईल तर दिवाळीमध्ये हे काय बनवणं होणारच नाही, परत ते तसंच राहून जातं. म्हटलं हे आज बनवून घ्यावं, कारण बऱ्याचशा गोष्टी ना आपण घेऊन येतो बनवतो म्हणून, पण त्या बनवण्यामध्ये येत नाहीत. आता चाट मसाला आहे जो की मी आणला होता हा, पण मला वाटतं मी एकदा दोनदा यूज केला असेल आणि असाच फ्रीजमध्ये होता आणि आता एक्सपायर झालेला आहे. मग हे वेस्ट ऑफ मनी होतं फक्त जर त्याचा यूज नाही झाला तर. मग मला असं वाटतं की जेव्हा लागेल ना तेव्हाच आणलेलं बरं, नाहीतर मग हे खूप हे होऊन जातं, कसं पैशांची बर्बादी होते.
आजच्या दिवसासाठी मस्त विहान पाणीपुरीवाले झालेले आहेत. तू काय द्यायला लागलास तू सगळ्यांना? खाऊ द्यायला लागलास. डॅडू विनू बघा विहानला दे की सुकी पुरी. तुला सुकी पुरी घे ना. शेव खा तू. हा नको का? नको का नको? पोट भरलंय का तुझं? भरलंय का? भरलंय. काय खाल्लास पोट भरायला तुझं? काय खाल्लास तू? हा काय? श्रीखंड खाल्लास? केव्हा खाल्लास श्रीखंड तू? श्रीखंड खाल्लास? बापरे मजा आहे की मग तुझी. काकाने खाल्ले. काय करायला लागलास विहान तू? काय करायला लागलास? अभ्यास करायला लागलास? बापरे ठीक आहे कर. हा आपला मस्त विहानांचा अभ्यास करत बसलेला आहे. कोणतीही गोष्ट आणली तरी ती 1 दिवसासाठीच असते. उद्या तर ती कुठं पुस्तक पडेल त्याचं काही हे नाही. सो चला आजचा दिवस नॉर्मली असा होता. आता जे काही साहित्य आणले ना डीमार्ट मधून ते मी काय आता ठेवलेलं नाहीये कारण उद्या ठेवेल. कारण फ्रीज काही क्लीन झालं नाही. आता जर काढलं तर विहान खूप मग पसारा करेल आणि त्या काय होणार नाही. विचार करते की उद्या जेव्हा विहान झोपेल ना सो तेव्हाच करेन. सो चला मग हा ब्लॉग मी आता इथंच एंड करते. आशा करते की तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.